आज आपण पाहणार आहोत काल आपण पाहिलं फ्यूजचे प्रकार पाहिले, मिनिएचर सर्किट ब्रेकरबद्दल काल आपण माहिती घेत होतो. आज आपण तिचं थोडंसं वर्किंग पाहू. या MCBमध्ये दोन भाग असतात, दोन प्रकारे कार्य केलं जातं. कसं असतं, MCBमध्ये अशा पट्ट्या असतात. नॉर्मल कंडिशन, आता हा ओव्हर करंट झाल्यानंतर MCB वर्क करतो. ओव्हर करंट सर्किटमध्ये जास्त प्रमाणात करंट व्हायला लागला तर तो कार्य करतो. आता होतं कसं की हा दोन प्रकारे कार्य करतो. एक ओव्हर करंटमुळे जी उष्णता निर्माण होते आणि दुसरं त्या ओव्हर करंटमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट होतो. ओके, याच्यामध्ये बायोमेटॅलिक स्ट्रीप असतात. बायोमेटॅलिक म्हणजे दोन मेटलच्या पट्ट्या असतात. अशा या प्रकारे ही एक स्टेडी असते, ही एक असते, ही एक असते. उष्णता जेव्हा निर्माण होते ओव्हर करंटमुळे, त्यामुळे ही पट्टी गरम होते. ही पट्टी गरम होते. नॉर्मल कंडिशनला ही पोझिशन अशी असेल समजा, तर ही पट्टी गरम झाल्यानंतर ही वाकली जाते आणि ही इथे टच होते. ओके, हा इथे टच झाल्यामुळे दुसऱ्या बाजूला टच झाल्यामुळे MCBचे जे मेकॅनिकल लॅच असतात, आतमध्ये लॉक असतात, ते लॉक ओपन होतं आणि ओपन झाल्यामुळे जे MCBचं मेकॅनिझम असतं त्याचं कार्य थांबतं. ओके, ज्यावेळेस ते लॅच ओपन होतात त्यावेळेस त्याच्या मेकॅनिकल हालचालीमुळे, यांत्रिक हालचालीमुळे जे प्लग जवळचे जे ट्रिप कॉईल असते, ती ट्रिप कॉईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्टमुळे ट्रिप होते, बंद होते आणि सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन होते. ओके, पुन्हा सांगतो, याच्यामध्ये दोन प्रकारे कार्य होते मिनिएचर सर्किट ब्रेकरमध्ये. कि इसमें क्या होता है, दो तरह से वर्किंग होता है. एक ओवर करंट की वजह से जो हीट डेवलप होती है, जो हीट जनरेट होती है, वो हीट की वजह से उसमें जो बायोमेटालिक स्ट्रिप होती है, वो बायोमेटालिक स्ट्रिप की एक स्ट्रिप गर्म हो जाती है. इतनी गर्म हो जाती है कि वो बेंड होती है. बेंड होने के बाद जो पहले से जो कांटेक्ट किया होता है वो उसको छोड़ के निचले कांटेक्ट को टच करती है. ओके, पहले जो ऐसा रहेगा तो फिर ऐसे हो जाएगा. ये बायोमेटालिक स्ट्रिप है. ओके, तो क्या होता है यहाँ, इसकी वजह से जो मैकेनिकल MCB में लैच होते हैं, मैकेनिकल लैच, वो लैच ओपन हो जाते हैं. वो ओपन होने के बाद ड्यू टू दैट ओवर करंट, उस ओवर करंट की वजह से, जब ओवर करंट क्यों होता है, शॉर्ट सर्किट की वजह से होता है. ओवर करंट की वजह से जो ज़्यादा करंट उसमें फ्लो होता है, वो करंट की वजह से जो MCB का ट्रिप कॉइल होता है, वो ट्रिप कॉइल ट्रिप हो जाता है, बंद कट हो जाता है. ट्रिप होने के बाद वो सर्किट ब्रेकर के कॉन्टैक्ट्स को रिलीज करता है, ओपन करता है, एंड अपना आगे का जो करंट फ्लो होना होता है वो बंद हो जाता है. हम लोगों ने कई बार देखा होगा, आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की MCB ट्रिप झाल्यानंतर काय होतं, तो लगेच वर होल्ड होत नाही. का होल्ड होत नाही, कारण ती पट्टी जी असते, बायोमेटॅलिक स्ट्रिप जी असते, ती जी बेंड झालेली असते, ती थंड होऊन पुन्हा आपल्या जागेवर येत नाही. लक्षात आलं. त्यामुळे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असतो, त्यामुळे तो कॉन्टॅक्ट जो आहे तो आपण जरी वर उचलला तरी तो होल्ड होत नाही. ओके, याचे तीन भाग पडतात मिनिएचर सर्किट ब्रेकरचे. पहिला भाग पडतो फ्रेम. फ्रेम ही मोल्डेड बॅकेलाइट पासून बनवलेला असतो. मोल्डेड बॅकेलाइट पासून बनवलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये सगळे मेकॅनिझम, बायोमेटॅलिक स्ट्रिप वगैरे अरेंज केलेले असतात. दुसरं ऑपरेटिंग मेकॅनिझम. दूसरा होता है ऑपरेटिंग मैकेनिज्म, और तीसरा होता है ट्रिप यूनिट. ये तीन पार्ट्स होते हैं. पहला फ्रेम, जो बैकेलाइट का बना होता है, आउटर बॉडी होता है, वो फ्रेम. ऑपरेटिंग मैकेनिज्म में क्या होता है, वो हम लोग मैन्युअली ऑन ऑफ करते हैं. इसमें 3 पॉइंट होते हैं. इसमें 3 पॉइंट, ऑन,
ऑफ अँड ट्रिप. याचं 3 पॉईंट होते. नॉर्मल कंडीशन में नॉर्मल कंडीशन में एमसीबी ऑन होता है. अगर ओवर करंट होता है शॉर्ट सर्किट की वजह से वो ट्रिप पे चला जाता है. ओके, हम मैन्युअली भी इसको ट्रिप कर सकते हैं. मैन्युअली भी इसको अगर कोई काम करना हो तो मैन्युअली भी इसको ट्रिप कर सकते हैं. ओके, दैट इज ऑपरेटिंग मैकेनिज्म. थर्ड, ट्रिप यूनिट. ट्रिप यूनिट जैसे मैंने पहले बताया था कि मिनिएचर सर्किट में बायोमेटेलिक स्ट्रिप होता है. बायोमेटेलिक स्ट्रिप जब गर्म होता है तो वो कॉन्टैक्ट छोड़ देता है. ओके, दैट इज ट्रिप यूनिट. इसके बाद में ह्याच्यानंतर बघू आपण अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. दुसरा असतो त्याच्या पुढे बघणार आहोत आपण अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB. MCB मध्ये काय होतं की आपण शॉर्ट सर्किट म्हणजे सर्किटमध्ये जे शॉर्ट सर्किट जे काय प्रॉब्लेम होते त्यामुळे तो ट्रिप होतो. परंतु याच्यामध्ये अर्थिंगमध्ये जर शॉर्ट सर्किट झालं तर काय करायचं, काही ह्याचा उपयोग नसतो त्यासाठी. लक्षात आलं. म्हणजे आपण 2 वायर फेज आणि न्यूट्रलमध्ये जर काही शॉर्ट सर्किट झालं तर हा MCB काम करेल. पण जर तिसरा पॉईंट अर्थिंग आणि फेजमध्ये जर शॉर्ट सर्किट झालं तर काय करायचं, MCB ते प्रोटेक्शन देत नाही. मग ते प्रोटेक्शन आपल्याला देतो अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर. ओके, MCB से क्या होता है, फेज और न्यूट्रल में कोई शॉर्ट सर्किट हो तो वो ट्रिप हो जाता है. लेकिन अगर फेज और अर्थिंग में कोई शॉर्ट सर्किट हो तो उसका प्रोटेक्शन MCB नहीं दे सकता. इसके लिए हम लोग को इस्तेमाल करना पड़ता है अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर. मतलब बड़े बड़े बिल्डिंग्स में इनकमिंग सप्लाई जो आता है वो इसके थ्रू दिया जाता है. अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर उसमें कनेक्ट किया होता है. ओके, क्या होता है, अगर कोई अर्थ और फेज में शॉर्ट सर्किट होता है तो न्यूट्रल का काम होता है रिटर्न पाथ प्रोवाइड करना. वो रिटर्न करंट न्यूट्रल से नहीं जाता है तो उसको हम लोग अर्थ फॉल्ट बोलते हैं. क्या बोलते हैं उसको, अर्थ फॉल्ट. याला आपण अर्थ फॉल्ट म्हणतो. अशा वेळेस पुढे करंट वाहून न देण्याचं काम अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर करतो. ओके, ह्याच्यामध्ये काय असतं की फेज आणि न्यूट्रल जी आहे, फेज आणि न्यूट्रल ही अशा एक टोरोडॉईल, याला म्हणतात टोरोडॉईल. टोरोडॉईल शेप म्हणजे हा गोल जसा करंट ट्रान्सफॉर्मर असतो, हा एक करंट ट्रान्सफॉर्मरच आहे. याला इथे एक रिले कनेक्ट केलेला आहे. इथे एक रिले असतो. ओके, फेज वायर आलेली असते ती ह्याच्यातून अशी पास केलेली असते. न्यूट्रल वायर आलेली असते ती अशी ह्याच्यातून पास केलेली असते. ओके, इथे लोड असतो जनरली. तर ज्यावेळेस काय होतं लक्षात घ्या, हा जो आहे हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे, एक प्रकारचा करंट ट्रान्सफॉर्मर. याचा जो शेप आहे त्याला टॉरोडॉईल शेप म्हणतात. ओके, याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस नॉर्मल कंडिशनमध्ये एक बॅलन्स करंट जेव्हा फेज आणि ह्या ट्रान्सफॉर्मरमधून जातो, म्हणजे ह्याच्यातून जातो, बरोबर आहे, इथून जातो आणि न्यूट्रलला रिटर्न येतो. हा फेज आहे समजा, हा न्यूट्रल आहे, तर ह्या फेजमधून जातो, लोड थ्रू न्यूट्रलमध्ये रिटर्न येतो. हां, त्यावेळेस काय होतं, ह्याच्यामध्ये जो फ्लक्स डेव्हलप होणार आहे, इसमें जो फ्लक्स डेवलप होगा वो ज़ीरो रहेगा. मतलब ये सर्किट बैलेंस है, ये सर्किट बैलेंस है. नॉर्मल कंडिशनमध्ये फेजमधून करंट जातो, न्यूट्रलमधून रिटर्न येतो, त्यावेळेस फ्लक्स झिरो असतो. ओके, बट अगर फेज और अर्थिंग में फॉल्ट होता है, फेज और अर्थिंग में फॉल्ट होता है तो करंट न्यूट्रल में से रिटर्न नहीं आएगा, करंट अर्थिंग में से न्यूट्रल रिटर्न आएगा. करंट फेज और अर्थिंग में अगर फॉल्ट होता है तो क्या होता है, ये जो अर्थ टर्मिनल दिया होता है इसमें अगर
दिया होता है, अगर करंट इसमें से निकल के इस यहाँ से वापस आएगा अर्थ में से, तो न्यूट्रल में करंट नहीं जाएगा. जर फेज आणि अर्थिंगमध्ये शॉर्ट सर्किट झालं तर करंट हा जो आहे हा हा अर्थ रेजिस्टन्समधून अर्थिंगकडे येईल, न्यूट्रलमध्ये जाणार नाही. आणि ह्याचा जो बॅलन्स आहे, हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स बिघडेल, म्हणजे तो अनबॅलन्स होईल. लक्षात आलं. हा जेव्हा अनबॅलन्स होईल त्यावेळेस हा जो करंट आहे हा करंट रिलेमध्ये वाहील आणि रिले सर्किट ब्रेक करेल. ओके. पुन्हा सांगतो, नॉर्मल कंडिशनमध्ये फेज आणि न्यूट्रल हे एका करंट ट्रान्सफॉर्मरमधून जोडलेले असतात असे ELCBमध्ये. त्यावेळेस यातून कोणत्याही प्रकारचा फ्लक्स फ्लो होत नाही, निर्माण होत नाही. याच्यामध्ये कुठलाही फ्लक्स झिरो असतं नॉर्मल कंडिशनमध्ये. करंट फेजमधून जातो, लोडमध्ये जातो, लोडमधून न्यूट्रलला परत येतो. परंतु जर फेज आणि अर्थिंगमध्ये जर काही दोष निर्माण झाला, शॉर्ट सर्किट झालं, तर इथून जो करंट वाहणार आहे हा करंट न्यूट्रलमधून न वाहता ह्या रेजिस्टन्समधून अर्थिंगमधून रिटर्न येईल. त्यावेळेस फेज आणि न्यूट्रलचा जो बॅलन्स आहे तो अनबॅलन्स होईल आणि त्याचा सिग्नल ह्या रिलेला मिळेल. आणि रिले ट्रिप होईल. सिम्पल. ओके. याचे पण ELCBचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार करंट ELCB, आणि दूसरा वोल्टेज. इसके दो टाइप्स होते हैं, करंट ELCB और वोल्टेज ELCB. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत. ओके, हे लेक्चर आपण इथंच थांबवतो.